ब्लू ड्रम हनीमून के बाद कर्नाटका में हो सकता था नदी में धक्का देकर अपने शौहर को निपटाने का वाकया, लेकिन बीवी का प्लान हुआ फेल। तफसीलात के मुताबिक तेलंगाना बॉर्डर के करीब रायचूर डिस्ट्रिक्ट में मौजूदा कृष्णा नदी के ब्रिज पर एक नए शादीशुदा जोड़े टट्टप्पा और उनकी वाइफ सेल्फी ले रही थी कि अचानक उनकी वाइफ ने टट्टप्पा को टपकाने के इरादे से दिया धक्का, जिसके बाद टट्टप्पा नदी में गिर गया। लेकिन उनकी बीवी को शायद ये बात नहीं मालूम कि टट्टप्पा स्विमिंग जानता है। मुकामी लोगों की मदद से टट्टप्पा तैराकी करते हुए बाहर निकल गया। इस सिलसिले में मुकामी पुलिस तहकीकात कर रही है कि टट्टप्पा को टपकाने के लिए धक्का दिया गया या फिर टट्टप्पा इत्तेफाकी तौर पर नदी में गिर गया। टट्टप्पा का भी कहना है कि उनकी बीवी ने उनको नदी में धक्का दिया, लेकिन उनकी बीवी का कहना है कि टट्टप्पा इत्तेफाकी तौर पर नदी में गिर गया। वहां पर कोई सीसीटीवी कैमरा भी मौजूद नहीं है। देखना है अब पुलिस क्या कार्रवाई करती है। ಎಲ್ಲಾನು ಸಾಕ್ಷಿ ಸಮೇತ ಇರ್ಬೇಕಣ್ಣ ಈಗಿನ ಜನರೇಷನ್. ಅಣ್ಣ ಅಣ್ಣ ಒಡೆ ಗಿಡದ್ ಮಾಡಬೇಡ ಅಣ್ಣ. ಏನಿಲ್ಲ ಬ್ರೋ, ಅಣ್ಣ ಅಣ್ಣ ಸುಮ್ಮನೆ ಹೊಡೆದಿಲ್ಲ ಬ್ರೋ. ಯಾಕೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳ ವಿಷಯ ಅಂತ ಎಲ್ಲ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಬ್ರೋ, ಏನ್ ತಲೆ ಕೆಡಿಸ್ಬೇಡ. ಅಲ್ಲ ಅಣ್ಣ ಹೆಂಗ್ ಬಿದ್ದಣ್ಣ ಆ ಕಡೆ? ನಂಬಿಕೆ ಇದ್ರು ಬ್ರೋ. ಹೆಂಗ್ ಬಿದ್ದೆ? ಯಾಕೆ ದೂಕಿದ್ರ ನೀನ್ ಹೇಗಿದ್ರೆ? ಅಕ್ಕೇನೆ ದೂಕ ಬ್ರೋ. ಫೋಟೋ ಇಟ್ಟು ನಾವಲ್ಲೇ ಯಾವತ್ತು ನಿಂದ್ರಾಡಕ್ ನಿಂದ್ರು ಅಂದ್ ನಾನು ಹೊಸ್ತಾಗಿ ಒಂದು ಸೆಲ್ಫಿ ಅಂದ್ರೆ ಒಳ್ಳೆ ಅಂದು ಅಲ್ಲ. ನಾನು ಹೇಳ್ತಿಕ್ಕೆ ನನಗೆ ಈಗ ಅರು ಬಂತು, ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಲ್ಲ. ಎಲ್ಲರಿಗೆ ಚೇಬಿಟ ಬಿದ್ದಾನಂತ ನೋಡ್ರಿ. ಹಲೋ ಅಣ್ಣ, ಏನೇನ ದಂಬಿ ಕೊಲ್ಲಕ್ ಮಾಡ ಅಷ್ಟೇ, ಏನಾಗಿಲ್ಲ. ಗದ್ದಮ್ಮ ಇನ್ಯಾರು ಪುಣ್ಯಾತ್ಮಗಿತ್ತೆ ಉಳಿದಿದೆ ಅಷ್ಟು. ಅಣ್ಣ ಏನ್ ಅಬ್ಸರ್ವ್ ಮಾಡಿದ್ರ ಅಣ್ಣ? ಇಲ್ಲ